ओके, घ्या प्रॉब्लेम नेक्स्ट. काय म्हटलंय बघा. अ स्पियर ऑफ मास m moving with velocity v collide head on another sphere at rest. Ratio of final velocity of second sphere to initial velocity of first sphere. Okay. Is coefficient restriction and coefficient is collision is inelastic. मग ऑप्शन मध्ये इन टर्म ऑफ ई फाइंड करायचं आहे. बिफोर आफ्टर लिहा फक्त. बिफोर काय दिले. बिफोर हा M1 किती आहे. एम बरोबर आहे की नाही. अँड U1 किती त्याचं व्ही. एज M2 सेकंड बॉडी ऑफ सेम मास म्हणजे M2 किती आहे एम. अँड U2 किती आहे. हाऊ मच U2. हाऊ मच इज इट झिरो. ऍट रेस्ट म्हणजे काय झिरो. आफ्टर आफ्टर हा M1 M2 लिहायची गरज नाही आता. V1 अँड V2 ह्या वेलॉसिटी आहेत. आणि आपल्याला फाइंड करायचंय व्हॉट रेशो ऑफ फायनल वेलोसिटी ऑफ सेकंड स्पियर V2 to the initial velocity of first sphere V2 by V फाइंड करायचं. बट इन टर्म ऑफ ई. इन टर्म ऑफ ई कसं सॉल्व करणार सांगा. त्यासाठी आपल्याला ऑब्विसली थेरी यूज करायला पाहिजे. लॉ ऑफ कन्झर्वेशन मोमेंटम अँड ई यायला पाहिजे म्हणजे ईचा फॉर्म्युला. मग पहिल्यांदा लॉ ऑफ कन्झर्वेशन मोमेंटम यूज करा आणि रिलेशन फाइंड करा. दॅट विल गिव्ह रिलेशन बिटवीन वेलॉसिटीज. अँड सेकंड मध्ये ईच्या फॉर्म्युला इनपुट करायचं आणि गेट अ सोल्युशन. ओके स्ट्रेट फॉरवर्ड थिंकिंग नाही आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन मोमेंटम लिहा. लॉ अकॉर्डिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम summation pi is equal to summation pm. It is m1 मी तर mच लिहितो mv सॉरी फॉर्म्युला म्हणून लिहू शकतो m1 u1 m2 u2 is equal to m1 v1 प्लस m2 v. व्हॅल्यू पुट करा फक्त. m1 m u1 v m2 m v2 0 u2 0 get cancel. m1 m v1 m2 m v2. प्रत्येक टर्म मधलं एम गेट कॅन्सल. प्रत्येक टर्म मधलं एम गेट कॅन्सल. राईट. मग इक्वेशन काय आलं. व्ही इज इक्वल टू V1 प्लस V2. V is equal to V1 plus V2. राईट. आता पुढच्या प्रॉब्लेम मध्ये ओके ह्याला 1 म्हणा. एक रिलेशन मिळालं. V is V1 plus V2. गॉट इट. आता दुसरा फॉर्म्युला ईचा जे सोल्युशन आहे. ईचा फॉर्म्युला काय असतोय. V2 minus V1 is U1 minus U2 cross same. Is it right?
आणि ऑप्शन आपल्याला ई मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. मग ई V2 मायनस V1 डिवाइड बाय V मायनस 0. ई V2 मायनस V1 बाय V. बघूया कोण सांगते कसं सॉल्व्ह करायचं. यस, ईच ऑप्शन आलं. V2 बाय V जे फाइंड करायचंय, बरोबर आहे की नाही? V2 बाय V फाइंड करायचं आहे नाही. एस मायनस V1 बाय V. इज इट राईट? मॅथ्स बरोबर आहे नील? बरोबर आहे ना आदित्य? आता काय करणार सांग. सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे? V1 बाय V ची. V2 बाय V फाइंड करायचं आहे. माहित पाहिजे काय? V1 बाय V फक्त. मग V1 बाय V कसं फाइंड करायचं? V1 बाय V बाय 1. 1 आहे की आपल्याकडं? ओके, फ्रॉम 1. आता इथं याला 2 म्हणतो. फ्रॉम 1 ह्याला काही हिंट नाही बघा, हे सॉल्व्ह करावं लागतंच. हा, इट इज V1 प्लस V2. काय करणार सांगा तुम्ही? V1 बाय V साठी डिवाइड बाय V करा प्रत्येक टर्मला. या प्रत्येक टर्मला इक्वेशनला डिवाइड बाय V करा. काय येते बघा. V2 V1 प्लस V2 बाय डिवाइड बाय V करा. प्लस 1 V1 बाय V. कारण की V1 बाय V ची व्हॅल्यू किती? प्लस V1 बाय V ची व्हॅल्यू किती? 1 मायनस V2 बाय V. बरोबर झालं. मग सॉल्व इक्वेशन 2 मध्ये पुट करा. फ्रॉम 2 E is how much? V2 by V मायनस V1 बाय V किती आहे? 1 मायनस V2 बाय V. मॅथमॅटिकली सॉल्व्ह करा आणि ऑप्शन सांगा पटकन मला फास्ट, ज्याचा पहिला सॉल्व्ह होईल ते. -1 प्लस V2 बाय V. -1 अदर साइडला प्लस. इज इट राईट? लेफ्ट साइडला मायनस काय होणार? प्लस. अँड इट इज ट्वाइस V2 बाय V. त्यामुळं काय आलं ते? E प्लस 1 बाय हाऊ मच? 2 इज V2 बाय V. प्रॉब्लेम मध्ये मगासारखं लॉजिक काय नव्हतं. सेंट्रिपिटल फोर्स आणि काय प्रिव्हियस सारखं. त्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड सॉल्व्ह करत गेलो. इज इट राईट? का आलं? सो V2 बाय V किती? E प्लस 1 बाय 2.